नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कर्जत जामखेडमध्ये संताप, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं छायाचित्र, फोटो नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड येथे जिल्हा बँक प्रशासनाचा जाहीर निषेध। जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता। मात्र या ताळेबंद अहवालात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा छायाचित्र, फोटो नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेसमोर जाहीर निषेध करण्यात आला। या निषेध आंदोलनावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कारले, उपसभापती नंदकुमार गोरे, ग्रामीण मंडळ तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे, शहर मंडल अध्यक्ष संजय काशीद, पांडुरंग उबाळे, संचालक वैजनाथ पाटील, संचालक रवींद्र हुलगुंडे, संचालक सचिन घुमरे, संचालक नारायण जायभाय, संचालक राहुल बेदमुत्था, संचालक गौतम उतेकर, संचालक डॉक्टर गणेश जगताप, मोहन मामा गडदे, नगरसेवक अमित जाधव, तात्याराम पोकळे, गोरख घनवट, उद्धव हुलगुंडे, मोहन देवकाते, उदयसिंह पवार, डॉक्टर जयराम खोत, रखमाजी मुंडे, महालिंग कोरे, राजेंद्र उमासे, चेअरमन अशोक महारनवर, सरपंच महारुद्र महानवर, जालिंदर चव्हाण, सुशील आव्हाड, राहुल चोरगे, डॉक्टर अल्ताफ शेख, अजय सातव, भैया थोरात, गणेश लटके, श्रीराम डोके, संदीप जायभाय, बाळासाहेब गोपाळ घरे, माननीय ऋषिकेश नेरकर, राजू गोरे, कल्याण शिंदे, किरण जाधव, मिलिंद देवकर, संजय बेरड, अन्सार पठाण, भारत ढवळे, बाबासाहेब फुलमाळी, पृथ्वीराज भोसले, भारत उगले, मलिक भाई, अंगद गव्हाणे, चेअरमन मगन बहिर, गौतम कोल्हे, विशाल भांडवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निषेधादरम्यान जिल्हा बँक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत अहवालातील सभापतींचा फोटो प्रकाशित न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला। पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँक प्रशासनाने तात्काळ सभापतीचे छायाचित्र समाविष्ट करावे अशी मागणी केली। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।